श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज बघणार आहेत आपण श्री स्वामी समर्थ सारामृत. मी सकाळची देवपूजा आवरून घेतलेली आहे. आता आपण सारामृतला सुरुवात करणार आहोत आणि आपण आता बघणार आहेत श्री स्वामी समर्थ सारामृत. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री कुरुब नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोटी निवासी कुरुदेवता तारा दिगंबर यतिवर्य स्वामी राज नमः. ब्रह्मानंद परम सुबोध केवळ ज्ञानमूर्ती दत्तादित प्रगट सुपुरुष तत्तपसादी निश्चय एक नित्य अभिमान वचन सगळं साक्षी भूत महातीत गुणहित सद्गुरु तो नमामि. ओम रक्तांग रक्तवज्ञ पद्मनेत्र श्वास कटा टोपी समाला दंडंग वैदवीर कंठकर रक्षकत्र गुणरे त्रिलोकपालक विष्णुनायक भक्त असल्या तर योगी श्री स्वामी समर्थान पायमा जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाशाक्षी शून्यन अनंतविषा अनामातीत अनंत जो सकळ विश्वाचा दत्ता समुद्र कन्या संचिकांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुदया त्या महाविष्णूचा अवतार गजोदर शिव कुमार एकदंत फरजदार अगम्य लीला जयाची त्या मंगलाचे संतान नमन करुणी मागे वरदान सो आम्ही चक्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वरप्रसाद मिळवता मूळ पंडित होती तत्वता सकल काव्यात येत हातात की ब्रह्मसुद्धा नमी येली जो अज्ञानतेने नाशिक विज्ञाकानन छेद गजो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ते असती माता पितरची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी ज्यांच्या नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रि कुमारा दत्तात्रय नमियेला धर्म संस्थापना करणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नडणे जगतपतीचे कर्तव्य भगवंतले अवतार प्रत्यक्ष चोका अत्रि कुमार अक्कलकोटी साचारा प्रसिद्ध झाला स्वाभिरूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या पळी कोण शब्द कोळी कोण असंही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनरथ पुरविले ते आंसी साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडून आपला विख्यात महिमा जाणी गावी याची योजिले करता आम्ही करिता तुझी एक स्वामीनाथा माझ्या ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे ऐकून या स्तुती संतोषली श्री स्वामी राजमूर्ती कवी लागी अबेळती वरद हस्ते करून आता नमो साधू दत्त ज्यांची नाही भेदा भेद ते सात्मसुखी आनंदमय सोडवित राहती व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले त्यांनी वारंवार त्याच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी मुकुटावर्तन नवीन कवी कल्लास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून त्यातही डोलविली मन त्यांची चरण नमिले ईश्वर चित्त ऐसे तुकारामध्ये भक्त ग्रंथारंभी तया नमित वर प्रसादा कारणे अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करून आपण हृदयस्थ राहून ग्रंथरचना करवावी आता करून नमन जे कशा ते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान स्वामी सादर बसले पहिली